आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत आपल्याला सांगू शकेन, आपल्याकडनं सप्टेंबरच्या नुकसानीची यादी जी आहे ती साधारण 13 ऑक्टोबरला पाठवण्यात आली आपल्या डिव्हिजनल कमिशनरांकडे। आयुक्तांकडनं ती मग आपण फॉलोअप करत होतो, ती मंत्रालयात देण्यात आली आणि 16 तारखेला GR निघाला। म्हणजे तिथे आपल्याला ऑलमोस्ट 3 दिवसांमध्ये शासनाकडनं शासन निर्णय निर्गमित झाला आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की गेल्या सोमवारी पहिली यादी आणि निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आला होता गेल्या सोमवारी, आणि नंतर मग 2 दिवस सुट्ट्या होत्या। तुम्ही जर खातेदारांना विचारलं, शेतकरी बांधवांना विचारलं तर पहिले पैसे जे आहेत ते 21 तारखेला जमा व्हायला सुरुवात झाली। आता संख्या किती आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6 लाख खातेदार आहेत आणि त्यांना साधारण 550 कोटी रुपये ही रक्कम या कालावधीमध्ये येणं अपेक्षित आहे। प्रक्रियेला थोडासा वेळ लागतोय कारण मध्ये बँकांच्या सुट्ट्याही होत्या। आज सकाळी आणि 1 तासाभरापूर्वी मंत्रालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी मी बोललोय। आज दिवसभरात मोठ्या प्रमाणामध्ये निधी वितरणाचं काम झालेलं आहे। याच्यातली कार्यपद्धती अशी असते की तहसीलदार ज्या शेतकऱ्यांची पूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे ते अपलोड करतात आणि मग जिल्हाधिकारी त्याला फायनल ओके देऊन मंत्रालयात ती यादी जाते आणि तिथनं मग बँकेकडे ती यादी जाते। त्यामुळे माझी अपेक्षा आहे की या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो धाराशिवमधल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती उपलब्ध होईल। पुढचा टप्पा जो आहे, आत्ता जो निधी मिळाला आहे आपल्याला तो 2 हेक्टरपर्यंत 8,500 प्रमाणे मिळालेला आहे। पुढच्या टप्प्यामध्ये जे 10,000 आहेत, आपल्याला अधिकचे 10,000 द्यायचा जो निर्णय झाला ते जवळजवळ 400 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला अधिकचे मिळणार आहेत। आणि जी 2 हेक्टर ते 3 हेक्टरचा क्षेत्राचा विषय ती कदाचित यादी आज उपलब्ध, त्याचा GR 2 हेक्टर ते 3 हेक्टरचा शासन निर्णय आज किंवा उद्यापर्यंत निर्गमित होईल, त्याचे अधिकचे पैसे आपल्याला मिळणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता की 8,500च्या वर 10,000 आम्ही देऊ, ते निश्चितपणे मिळणार आहेत। 2 हेक्टरचं 3 हेक्टर ते म्हटले ते देखील होणार आहे। आणि वास्तविक पाहता दिवाळीच्या आदल्या दिवशी 21 तारखेलाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे उपलब्ध व्हायला सुरुवात झाली होती। संख्या आणि रक्कम मोठी असल्यामुळे थोडा वेळ लागतोय, मध्ये सुट्ट्या असल्यामुळे थोडा वेळ लागतोय, हे वास्तव आहे। परंतु या आठवड्यात बऱ्यापैकी वितरण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल असा मला विश्वास आहे। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा।